नमस्कार. कुक विथ स्नेहल अंबरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. वांग्याची भाजी ही तर तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बनवून खात असाल. पण आज मी तुम्हाला जी वांग्याची भाजी तयार करून दाखवणार आहे, ती बनवायला फारच सोपी आणि खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागते. घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तुम्ही ही वांग्याची भाजी अगदी फक्त 10 ते 15 मिनिटांच्या आत तयार करू शकता खाण्यासाठी. हे असं चमचमीत आणि टेस्टी मसाला वांग खाल्ल्यानंतर सगळ्यांच्या तोंडून तुम्हाला बस वाह-वाहच ऐकायला मिळेल. जो ही चमचमीत मसाला वांग्याची भाजी खाईल, तो तुमची प्रशंसा केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. खरोखर फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी लागते ही वांग्याची भाजी खाण्यासाठी. चपाती, वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबत सुद्धा तुम्ही ही वांग्याची भाजी खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. वांग्याच्या भाजीच्या नावाने नाकं मुरडणारे सुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील. बोटच काय तर ताटसुद्धा चाटून पुसून खातील सगळे ही वांग्याची भाजी आणि नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या सुद्धा जास्त खातील. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पहा, इथे मी या बाउलमध्ये ही 250 ग्राम वांगी पाण्याने स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये घालून ठेवली आहे. यांच्यावरची धूळ माती निघून जाण्यासाठी ह्यांना जरा वेळ असंच पाण्यात घालून ठेवायचंय. आता ह्या सगळ्या वांग्यांच्या देठाचा थोडासा भाग मी सुरीने कापून काढणार आहे आणि ह्या वांग्यांच्या देठाचे काटे मी असे सुरीने साळून काढणार आहे. हे काटे भाजी खाताना आपल्या तोंडात येतील, तेव्हा ह्यांना असं सुरीने काढून टाकायचंय. यानंतर वांग्यांना हे पहा अशा पद्धतीने सुरीने कट करायचंय. भरली मसाला वांगी बनवण्यासाठी वांग्यांमध्ये मसाला भरण्यासाठी जशी आपण वांगी कट करतो, तसेच हे वांगे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. प्रत्येक वांग कट केल्यानंतर वांग्यांच्या आतमध्ये कीड वगैरे आहे की नाही ते चेक करून बघायचंय. यानंतर आता इथे या वाटीमध्ये मी हे थोडंसं मीठ घेतलंय. वांग्यांच्या आतमध्ये थोडं-थोडं मीठ लावून घ्यायचंय. हे मीठ वांग्यांमध्ये मुरलं की वांगी खाताना छान चवदार लागतात आणि सोबतच वांग्यांचा कडवटपणा सुद्धा ह्याच्याने नाहीसा होतो. प्रत्येक वांग कट करून त्याला असं आतल्या बाजूने थोडंसं मीठ लावून घ्यायचंय. तर हे पहा, इथे मी ह्या सगळ्या वांग्यांमध्ये दाखवल्याप्रमाणे मीठ लावून घेतलंय. भाजीची बाकीची तयारी करेपर्यंत ह्यांना असंच जरा वेळ मीठ लावून मुरवत ठेवायचंय. तर आता इथे या ठिकाणी मी ही अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले. ह्यांना प्रथम आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. यानंतर सेम साईजच्या वाटीने मी ह्या दुसऱ्या वाटीमध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय. भाजलेले शेंगदाणे आणि किसलेलं सुकं खोबरं हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आणि दोन्ही जिन्नस मिक्सरला पाणी न घालता एकत्र वाटून बारीक करून घ्यायचे. तर हे पहा, यांना मी मिक्सरला असं अगदी बारीक करून घेतलंय. ह्याच्याने आपली वांग्याची ग्रेव्ही छान दाटसर बनून तयार होईल आणि चवीला सुद्धा छान लागेल. हा खोबरं आणि शेंगदाण्याचा एकत्र तयार केलेला कूट मी ह्या मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहे. यानंतर आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्या 2 मीडियम साईजच्या टोमॅटोच्या फोडी घालून घेणार आहे. यासोबतच 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. या सर्वांची मिक्सरला वाटून अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे पहा, टोमॅटो, आलं आणि लसणाची मिक्सरला अशी अगदी बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यानंतर आता इथे गॅसवर मी ही कढाई गरम करायला ठेवली आहे. या कढाईमध्ये मी सुरुवातीला थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर आता ह्या तेलामध्ये मी मीठ लावून मुरवत ठेवलेली सगळी वांगी घालून घेणार आहे. वांगी तेलामध्ये 2 ते 3 मिनिट चांगली अशी परतून घ्यायची आहे. हे पहा, ह्यांना असं एकसारखं हलवत तेलामध्ये परतून घ्यायचंय. वांगी अशी तेलात परतून घेतली की शिजून छान सॉफ्ट होतात आणि ह्यांचा कडवटपणा आणि ह्यांची कच्ची स्मेल सुद्धा ह्याच्याने नाहीशी होते. तर आता ही वांगी आपण झाकण ठेवून लो फ्लेमवर साधारण 4 ते 5 मिनिट शिजवून घेणार आहोत. मध्ये 1-2 वेळेस झाकण काढून ह्यांना हलवून घ्यायचंय. साधारण 50% वांगी अशी तेलामध्ये परतून झाकून शिजून घ्यायची आहे. वांग्यांच्या आतमध्ये मीठ भरून ही वांगी तेलात परतून घेतली की वांगी खाण्यासाठी फारच छान अशी चवदार लागतात. तर हे पहा, ही वांगी तेलात परतून ह्यांचा रंग इथे पूर्णपणे चेंज झालाय. हलकासा तांबूस रंग आलाय ह्या वांग्यांना. पण जेव्हा ही वांगी ग्रेव्हीमध्ये शिजून निघतील, तेव्हा ह्यांचा हा तांबूस रंग तुम्हाला अजिबात दिसणार नाही. सगळी वांगी तेलामधून काढून घेतल्यानंतर ह्या कढाईमध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलंय. ह्याच्यामध्ये मी पुन्हा भाजीसाठी थोडंसं तेल घालून घेणार आहे.
तेल एकदा चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे. यानंतर 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे मी ह्या तेलामध्ये परतायला घालणार आहे. कांदा फुल फ्लेमवर असा एकसारखा हलवत परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा तेलात परतून असा तांबूस दिसायला लागला की ह्याच्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा हळद घालायची आहे आणि लगेचच मिक्सरला तयार केलेली टोमॅटो, आलं आणि लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये घालायची आहे. यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, चवीप्रमाणे 1 चमचा लाल तिखट, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे 1 चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. कच्च्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे मात्र ह्याच्यामध्ये अगदी न चुकता घालायचे, कारण त्यांचा फ्लेवर आणि टेस्ट दोन्ही भाजीला फारच छान येते. हे जे काही छोटे छोटे जिन्नस असतात ते भाजीच्या चवीसाठी फारच उपयोगी राहतात. घातलेले सर्व जिन्नस असे तेलामध्ये मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचे. याच्यातील अद्रक, लसूण आणि टोमॅटोचा कच्चेपणा नष्ट झाला पाहिजे इतपत ह्यांना तेलामध्ये परतून घ्यायचंय. ह्यांना परतून ह्यांच्यातलं तेल हलकंसं सेपरेट व्हायला लागलं की ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हा मिक्सरला तयार केलेला सुकं खोबरं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे. मिक्सरला तयार केलेला सगळा कूट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यानंतर आता अर्धा चमचा गरम मसाला मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि सोबतच अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ह्याच्यामध्ये घालायची आहे. हिरवी ताजी कोथिंबीर अशी बाकीच्या सामग्री सोबत तेलामध्ये जराशी परतून घेतली की हिचा सुगंध भाजीला फारच छान येतो आणि भाजी सुद्धा चवीला फारच टेस्टी लागते खाण्यासाठी. लो फ्लेमवर हे सर्व जिन्नस असे 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचे. यांना तेलात परतवताना ह्यांचा सुगंध इथे फारच मस्त असा खमंग सुटलाय. बस तर आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे. पाणी घातल्यानंतर ह्या ग्रेव्हीला उकळी यायला लागली की तेलात फ्राय केलेली सगळी वांगी ह्या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे आणि वांगी अशी ह्या ग्रेव्हीमध्ये एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचंय. या भाजीची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही भाजीमध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. मी ह्या भाजीची ग्रेव्ही हलकीशी दाटसर बनवणार आहे. फुल फ्लेमवर ग्रेव्हीला उकळी यायला लागली की भाजीवर झाकण ठेवून भाजी लो फ्लेमवर पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. वांगी तेलात परतून बऱ्यापैकी शिजली होती, तेव्हा आत्ता ह्यांना ग्रेव्हीमध्ये शिजायला जास्त वेळ नाही लागणार. हे पहा, लो फ्लेमवर 6 ते 7 मिनिटातच आपली ही वांग्याची भाजी ह्या ठिकाणी छान शिजून तयार झाली आहे. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता आपल्या ह्या भाजीच्या ग्रेव्हीला रंग आणि तर्री बघा किती छान आली आहे. ह्या भाजीचा सुगंध तर इथे संपूर्ण घरामध्ये फारच छान सुटलाय. ही भाजी शिजत असताना तिचा सुगंध घरामध्ये एवढा छान सुटतो की लगेचच ही भाजी खायची इच्छा होते. बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर ही वांग्याची भाजी खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागते. ही गरम गरम चमचमीत आणि झणझणीत वांग्याची भाजी बघून तुमच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटलं असेल. एकदम सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये ही एवढी टेस्टी आणि चमचमीत वांग्याची भाजी बनवून तयार होते. एकदा का या पद्धतीने तुम्ही अशी वांग्याची भाजी बनवून टेस्ट केली तर तुम्हाला बाकीच्या सर्व रेसिपी ह्या पुढे फिक्या वाटतील. बनवायला ही सोपी आणि चवीला सुद्धा फारच जबरदस्त टेस्टी लागते ही वांग्याची भाजी खाण्यासाठी. वांग्याच्या भाजीच्या नावाने नाकं मुरडणारे सुद्धा या पद्धतीने तयार केलेली वांग्याची भाजी नुसत्या वासानेच खायला मागतील आणि बोटांसोबत ताटसुद्धा चाटून पुसून खातील. खरोखर फारच जबरदस्त टेस्टी लागते ही वांग्याची भाजी चवीला. तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी चमचमीत, झणझणीत आणि जबरदस्त टेस्टी अशी वांग्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.